गुड मॉर्निंग गाईस. आजचा आहे आमचा 3रा दिवस आणि आज इकडे पेलिंगमध्ये पाऊस पडला आहे बघा. पूर्ण फॉगी झालेलं आहे वातावरण मस्त. आणि आता बाकी सगळे तर गेलेत नाश्ता करायला, मी पण चाललो आहे नाश्ता करायला, कारण का आज आपल्याला निघायचं आहे इकडून. आज चेकआउट आहे आपला पेलिंगवरून आणि आपण चाललो आहे आता गँगटॉकला. आपण मध्ये स्पॉट करता करता फिरता जाणार आहेत आपण गँगटॉकला. चला पहिले नाश्ता करूया. पूर्ण पाऊस, पाणी सगळे पाणी हो गया. चला या. नाश्ता करायला आज आम्ही चिकन खाऊ शकतो, त्यामुळे मग चिकन सॉसेज घेतल्यात, पॅनकेक्स घेतल्यात, ऑमलेट पण सांगितलं आणि बाकी सगळं थोडं मोमोज तर रोजचा चाललं आहे आपला. मोमोज, मेंदूवडे, एग आणि एक ब्रेड. व्हेजमध्ये पण खूप ऑप्शन आहे. व्हेजमध्ये खूप ऑप्शन्स आहेत पण आता नाही खायचं. हां, याचा नाश्ता झालाय. याचा जातील बॅग पॅक करायला. माझे बॅग पॅक करून झालेत. आय एम डन. आता नाश्ता करायचं, निघायचं. आता आपण पोचलोय नामची धामला आणि इकडे असं बोललं तर की 4ही धाम आहेत. 4ही धाम इथे बनवले आहेत. हे बघा, शंकराची मोठी मूर्ती आणि पूर्ण फॉग आहे, काहीच नाही दिसत. आता एवढं हे थोडंफार दिसतंय, आता मग पूर्ण फॉगच आहे. आज पाऊस पडला त्यामुळे पूर्ण अख्खा रोडवरती फॉग. हे बघा, इकडे सगळंच बनवलेलं आहे. 4 धाममध्ये रामेश्वरम, जगन्नाथ, द्वारका, बद्रीनाथ तर आहेच आणि 12 ज्योतिर्लिंग मधले पण आहेत. हा मंदिर माझ्या मागे जे आहेत तिथे आहेत 4 धाम आणि या साईडला आहे सगळे 12 ज्योतिर्लिंग इकडे आहे बघा. ही एंट्री इकडून. वाढ आता आमचे सगळ्यांचे दर्शन करून झालेले आहेत आणि इथे 4 धाम आणि 12 ज्योतिर्लिंग आहेत जे तुम्हाला दाखवले मी. आणि 12 वाजता आम्ही आलो. 12 वाजता मंदिर बंद होतं, 12:30 लगेच खुलतो म्हणून थांबला, जरा फोटो काढले. 12:30 तरी खुलतो. तर मग आता निघालो पुढे बघा. तर जाऊ, शूज घालू आणि निघू पुढे. कुठला स्पॉट आहे रे? नामची धाम नाही, नामची हा नाही, पुढचा स्पॉट टेमिटी गार्डन. बुद्धा पार्क. चलो फिर.
आम्ही आता आलोय बुद्धा पार्कला आणि वातावरण पूर्ण फॉगी, सगळीकडे फॉगी झालं वातावरण. आणि इकडे बघा हे फीज आहेत. आता फॉरेन विजिट 200 रुपये, इंडियन टुरिस्ट असेल तर 80 रुपये आणि बाकी सगळं आहेत. इको कार्ट राईड 300, ड्रोन फ्लाय करायचा असेल तर मग 2000 रुपये. आणि ड्रोन काय फ्लाय करणार, का दिसणारच नाही, ते पूर्ण फॉग आहे. थोडासा पुढे गेला की मागचा दिसायला बंद होतो. हे बघा आता मी पोहोचलो टेमिटी गार्डन जवळ आहे. बघा पाऊस पडतोय, पाऊस चालू झाला तर रेनकोट घातलेत. रेनकोट घालून आता रेडी आहेत. तर जाऊ गार्डन काय टी गार्डनचं ते बघायला. तर म्हणजे वातावरण मस्त थंड झालेलं आहे. हे बघा आता आम्ही चाललोय टेमिटी गार्डनला. आलोय टी गार्डन्स मध्ये बघायला चाललोय कसं काय. हे आम्ही स्वित्झर्लंडवरून आणलेत रेनकोट. हा इथे यूज होतोय. असे भरपूर जागेवर आपण उतरू शकतो, पण काही काही जागेवरती एवढा फॉग आलाय की काही दिसतच नाहीये. हे टी गार्डन्स. काय वाटतं तुम्हाला? तुम्ही लावायचे ना लहानपणी, चहा लावायचे ना शेतात? स्मेल येते का? काय गाईड वगैरे नाही कोण. हा बघा, हा आहे टेमी टी प्लांट, जो ऑलमोस्ट 450 एकर्समध्ये हा पूर्ण पसरलेला आहे, पूर्ण हिली एरियाजमध्ये. आणि हा एकच आहे जो सिक्कीममध्ये आहे. म्हणजे अजून दुसरा कुठलाही टी प्लांटेशन नाही आहे, फक्त टेमी टी प्लांट एकच आहे, जो 1969 पासून चालू केलेला आहे. आता मी टी गार्डनमध्ये उभा आहे. बघा माझ्या बाजूला सगळे ट्री प्लांट्स आहेत. आणि हे सगळे टी प्लांट्समधले आय थिंक ते टी असतात ना, बीस आय थिंक काढलेले आहेत. म्हणजे इकडची हार्वेस्टिंग झालेली आहे. आय थिंक पुढे आहेत तिकडे ते आता हार्वेस्टिंग करतात. मला मस्त वाटतं, वातावरण एकदम फ्रेश, फुल चिल वाइब्स. इथे आम्ही चाय प्यायला बसलोय. हे बघा, पण तुम्ही एक्सपेक्ट करत असाल की जर केरलासारखं टी प्लांटला तुम्हाला कोण काय दाखवेल या तुम्हाला टेस्टिंगला काय भेटेल, तर असं बिलकुल पण नाही. असे बाजूला दुकानं लागलं, ती बाई तिथे बसून विकते, पण ती टेस्टिंगला पण नाही देते. त्यामुळे आम्ही बस इथे जस्ट टेस्ट करण्यासाठी बसलोय आणि बाकीकडे कोण काय दाखवायला काय नाही. आम्ही पोहोचलो आता हॉटेलला आमच्या. दिस इज आवर हॉटेल. सॉल्टेड बटर टी डेंजर आहे. चला आता पिऊन. खास ना चायच बरं आहे. काय बरं आहे, तुला आवडलं? हॉटेलच्या मागच्या साईडला आलोय. स्विमिंग पूल आहे इकडे आणि ते आहे आता प्ले एरिया. बघू आता कसा काय ना काय नाही. आवाज येतोय, लपडा होईल.
थोडा होईल. आता पोहोचलोय आम्ही गँगटॉक मार्केटमध्ये, MG मार्क मध्ये, आणि आता इथे जेवायला बघू. हे बघा मार्केट. पाऊस पडायला चालू झाला इकडे. आता आम्ही इकडचं लोकल फूड मागवलंय, चिकन थुक्का म्हणून. आय डोंट नो कसं आहे, बघू. पण चिकनचं म्हणजे चिकनचे पीसेस आहेत, नूडल्स आहे, आणि बाकी अजून काय काय मागवलं येतोय. आम्ही ते जेवण केलं, आणि काय हंग्री चिकन करून आहे. हे बघा रेस्टॉरंट हंग्री चिकन, चांगलं आहे इकडचं. ते हे खूप मस्त लागलं. काय बोलतात आपलं चिकन लॉलीपॉप, जे ग्रेव्हीवाले चिकन लॉलीपॉप होते ना, ते एक नंबर लागले. आणि असे असे लॉलीपॉप कधी खाल्लेच नव्हते. बाकी सगळं पण चांगलं होतं. चिकन थुक्का ट्राय केला, तर लोकल डिश होती ती. आणि आता पाऊस आलाय बघा, फुल पाऊस झालेला आहे. पाऊस तर मग असा एकदा पाऊस गेला ना की निघू इथून. जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.